नमस्कार मित्रांनो. राज्यात भूसंपादन राज्य शासनाकडून केले जाते. म्हणजेच महामार्ग असतील किंवा तळे असतील, डॅम असतील किंवा इतर औद्योगिक कारणामुळे शेतकऱ्याची शेती ही ताब्यात घेऊन त्या जागेवर ते प्रकल्प उभे केले जात असतात. पण त्या प्रकल्पाचा मोबदला मिळताना शेतकऱ्यांना जर ती जमीन जर सामायिक असेल तर खूप मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो. कारण एका जमिनीत जर अनेक नावे असतील सातबाऱ्यावर आणि जर ते रस्त्यालगत एखाद्याची हिस्सा असेल तर त्याला पैसे मिळताना बाकीचे हिस्सेदार मात्र त्यांना खूप त्रास देतात आणि ते जे पैसे अडकवतात म्हणजे त्या हिस्सेदाराची ती जमीनही जाते आणि पैसेही मिळत नाहीत. असे प्रकार उघडकीस आल्यामुळे राज्य शासनाकडून आता त्यासाठी एक जालीम उपाय करण्यात आला आहे. यासाठी जमीन हस्तांतरित करण्याआधीच पोटहिस्से हे वेगवेगळे करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्याची भूसंपादनासाठी जमीन जाणार आहे अशा शेतकऱ्यांना पैसे लगेच देण्यात येणार असून हे वाद आता टाळण्यात येणार आहे. तर यासाठीचा सविस्तर निर्णय कसा घेतला आहे याची माहिती आता आपण घेऊ. राज्यातील विविध प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान सामायिक क्षेत्र आणि एकाच सातबाऱ्यावर अनेक नावे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये होणारे कौटुंबिक व कायदेशीर वाद टाळण्यासाठी भूसंपादन करण्यापूर्वी जमिनीचा पोट हिस्सा निश्चित केला जाणार आहे आणि त्यानुसार ज्याची जेवढी प्रत्यक्ष वहिवाट त्याला तेवढाच मोबदला स्वतंत्रपणे दिला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबत शासनाने निर्णय घेतला असून 13 ऑगस्ट पासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे भूसंपादनानंतर भावाभावामध्ये व सामायिक खातेदारामध्ये मोबदल्याच्या वाटपावरून होणारे वाद व न्यायालयात अडकणारी प्रकरणे पूर्णपणे थांबणार आहेत. पूर्वी एकाच सातबाऱ्यावर भावाची किंवा सामायिक नावे असल्यास संपूर्ण जमिनीचा एकत्रित मोबदला निघायचा. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीचा ताबा कोणाकडे आहे आणि पैसे कोणाला किती मिळावेत यावरून मोठे वाद निर्माण व्हायचे. आता नव्या निर्णयानुसार भूसंपादन करण्यापूर्वी जमिनीचा पोट हिस्सा मोजून वेगळा केला जाणार आहे. प्रत्येक खातेदाराची प्रत्यक्ष वहिवाट तपासून त्यानुसारच जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सर्व पोट हिस्सा धारकांना समान आणि त्यांच्या वहिवाटीनुसार योग्य न्याय व मोबदला मिळणार आहे. राज्यात असे 2,31,000 शेतकरी आहेत ज्यांच्या ताब्यात व वहिवाटाखाली जमीन आहे, परंतु सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर त्यांचे नाव नोंदवलेले नाही. अशा सर्व 2,31,000 शेतकऱ्याच्या नावे सातबारा व प्रॉपर्टी कार्ड करण्यासाठी जमाबंदी आयुक्तामार्फत विशेष योजना व सॉफ्टवेअर तयार केले जात असून पुढील 3 महिन्यात हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागणार आहे. राज्यात वनपट्टा मिळालेल्या 60,000पेक्षा जास्त आदिवासी बांधवासाठी 7E व 12E लागू करण्यात आले आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या वनपट्ट्याचा अधिकृत कायदेशीर दाखला मिळणार असून जमिनीच्या खरेदी विक्रीत होणारी फसवणूक, बोगस दस्त आणि बनावट व्यक्ती उभ्या करून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी दस्त नोंदणी करताना आधार कार्ड लिंक करणे लवकरच बंधनकारक केले जाणार आहे. तर अशा या चांगल्या निर्णयामुळे होणारे वाद आता कमी होणार असून ज्या शेतकऱ्याचे पैसे, हक्काचे पैसे, त्याच्या मोबदल्याचे जे पैसे मिळणार होते ते 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 त्याच शेतकऱ्याच्या खात्यावर जाणार असून पैशासाठीचे वाद हे आता थांबणार आहेत. धन्यवाद.